सुनेत्रा पवारांवर काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया वक्तव्यावरून राजकारण तापले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक. काँग्रेसच्या गुंगी गुडिया टीकेवर सुनेत्रा पवार यांचे अवघ्या 5 शब्दात चोख प्रत्युत्तर. म्हणाल्या, वेळ येऊ द्या मग बोलते. निवडून आलो म्हणजे सातबारा आपला होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना आणि आमदारांना सुनावले खडे बोल. महापौर बंगल्यावर 5 कोटींचा खर्च कशासाठी? तुम्हाला तिथे ताजमहाल बांधायचा आहे का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारला जोरदार टोला. म्हणाले, आता महाराष्ट्र फक्त अदानीच सांभाळतील का? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेते पक्षांतराच्या तयारीत. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांचे स्पष्टीकरण. आमची राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही, पण लढा सुरू राहील. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला. मंत्री भरत गोगावले यांचा दावा, पद फिक्स आहे, फक्त घोषणा बाकी. नाशिकचे पालकमंत्रीपद छगन भुजबळांनाच द्या. समर्थकांकडून शहरात ठिकठिकाणी पोस्टरबाजी. शरद पवार यांचा महिलांबद्दलचा आदर कुठे गेला? संजय काकडे यांचे शरद पवार आणि राहुल गांधींना खरमरीत पत्र. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्या. खासदार म्हात्रे यांच्या नेतृत्वात जंतर मंतरवर जोरदार आंदोलन. सुषमा अंधारे पक्ष सोडणार नाहीत, पण ठाकरेंनी त्यांना योग्य न्याय द्यावा. सचिन अहिर यांची अपेक्षा. दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंवर FIR दाखल करून CBI तपास करा. दिशाच्या वडिलांची हायकोर्टात धाव. दिशा सालियान प्रकरणात हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारले. तपासाच्या गतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह. नितेश राणे यांच्या विरोधात मच्छीमारांचा प्रचंड संताप. मोठ्या नुकसानीचा आरोप करत थेट बडतर्फ करण्याची मागणी. महायुतीच्या जागावाटपासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्रीपर्यंत चालल्या गुप्त बैठका. IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा अडचणीत. लायसन्स निलंबन प्रकरणी कोर्टाचा संताप. FDAला दंड लागण्याची शक्यता. रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल. राज्यातील तरुणांच्या बेरोजगारीवर सरकारने तत्काळ श्वेतपत्रिका काढावी. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक. मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीत सरकारला पाडणार. महाराष्ट्रात काँग्रेसच सर्वात मोठा भाऊ. नाना पटोले यांच्या विधानाने मवियामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी. केंद्रीय यंत्रणांशिवाय महाराष्ट्रात येऊन दाखवा, तुमची ताकद बघून घेऊ. उद्धव ठाकरे यांचे अमित शहांना खुले आव्हान. एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला. फेसबुक लाईव्हवरून सरकार चालवणारे आता आम्हाला राजकारण शिकवत आहेत. शेतकऱ्यांचा संताप या सरकारला भस्मसात करेल. शरद पवार यांचा महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा. राज्यातील शेतकऱ्यांना आता युरोप आणि चीनच्या कृषी अभ्यास दौऱ्यासाठी 2 लाखांपर्यंत अनुदान. राज्य सरकारची मोठी घोषणा. संसदेत राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापणार. मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांचा मेगा प्लॅन तयार. काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा पूर्णपणे फसला. देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर पलटवार. अवकाळी पावसाची मदत फक्त सत्ताधारी आमदारांच्याच मतदारसंघात का? रोहित पवार यांनी सरकारला विचारला जाब. धनंजय मुंडे यांचा काँग्रेसला सवाल. पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांना गुंगी गुडिया म्हणणे, हीच तुमची संस्कृती आहे का? मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात अचानक निघाला साप. प्रवाशांमध्ये एकच खळबळ. वैमानिकाने केले इमर्जन्सी लँडिंग. नाशिकमध्ये रस्त्यावर अचानक पैशांचा पाऊस. 2000च्या नोटा वेचण्यासाठी नागरिकांची झुंबड आणि महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक जॅम. मुंबईत एका भिकाऱ्याकडे सापडली तब्बल 2 कोटींची रोकड आणि 5 फ्लॅट्सची कागदपत्रे. आयकर विभागही अवाकची दोकर. अजित पवार गटाला मोठा धक्का. अनेक विद्यमान आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. संजय राऊत यांचा सरकारवर घणाघात. हे सरकार खोके आणि धोके देणाऱ्यांचे आहे. जनता यांना नक्कीच त्यांची जागा दाखवेल. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा वाक्युद्ध सुरू. राणेंनी काढले जुने राजकीय हिशोब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे. आम्ही फक्त बोलत नाही, काम करून दाखवतो. ईडीची मोठी कारवाई. राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या कारखान्यावर छापा. कोट्यवधींचे घबाड उघड.
सीबीआय रडारवर महाविकास आघाडीचे आणखी 2 नेते, लवकरच चौकशीची नोटीस बजावली जाण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापले. विरोधकांचा आरोप, निवडणुकीपुरती योजना आणून महिलांची निव्वळ दिशाभूल सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी उघड केला मुंबईतील रस्ते घोटाळा, बीएमसी आयुक्तांकडे चौकशीची केली थेट मागणी. महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत अमित शहांसोबत मध्यरात्री बैठक, जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती. देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांना खुली ऑफर, आमच्याकडे यायचे असेल तर दरवाजे खुले आहेत, पण अटी आमच्या असतील. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची धाकधूक, अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे टेन्शन वाढले. संजय राऊत यांचा घणाघात, शिंदे गट म्हणजे दिल्लीचे गुलाम आहेत, त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला. आदित्य ठाकरे यांचे थेट आव्हान, हिम्मत असेल तर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी. उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, ज्यांना मी राजकीय जन्म दिला त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला, जनता या गद्दारांना माफ करणार नाही. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला घेरले, मुंबईची तिजोरी बिल्डरांच्या घशात घातली. सुषमा अंधारे यांच्याकडून शिंदे गटाच्या मंत्र्यांवर सडकून टीका, मंत्री अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या वक्तव्यांचा घेतला समाचार. भास्कर जाधव यांचा टोला, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री कमी आणि दिल्लीचे एजंट जास्त वाटतात, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दिल्लीला जावे लागते. बाळासाहेबांची स्टाईल कॉपी करून कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही, ठाकरे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंवर वैयक्तिक टीका. उद्धव ठाकरे यांची जळजळीत टीका, भाजपने शिवसेनेला संपवण्यासाठीच एकनाथ शिंदे यांना ढाल म्हणून वापरले. शिंदे गटाच्या आमदारांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप. धनंजय मुंडे यांची टीका, सुनेत्रा वहिनींनी आयुष्यभर सामाजिक काम केले आहे, त्यांना मुकी बाहुली म्हणणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. इंदिरा गांधींनाही एकेकाळी विरोधकांनी गुंगी गुडिया म्हटले होते, पुढे त्यांनीच जगाला आपली ताकद दाखवली. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दाखला. संजय राऊत यांचा अत्यंत गंभीर आरोप, धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी दिल्लीतून 2000 कोटींचा सौदा झाला आहे. बाळासाहेबांचे विचार विकत घेण्याची कोणाची लायकी नाही, आम्ही विचारांसाठी उठाव केला आहे. एकनाथ शिंदे यांचा विदर्भ आणि मराठवाडा दौरा, जिथे शिवसेनेची ताकद कमी होती तिथे पक्ष वाढवण्यासाठी विशेष मोहीम हाती. आम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवून पुन्हा खऱ्या हिंदुत्वाच्या वाटेवर आणली, शिंदे गटाच्या सर्व नेत्यांचा एकसुरी दावा. काँग्रेसच्या गुंगी गुडिया टीकेवरून महाराष्ट्राचे राजकारण तापले, सुनेत्रा पवारांच्या अपमानावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक. बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ काँग्रेसने केला शेअर, सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार, असा विचारला खोचक सवाल. काँग्रेसच्या बोचऱ्या टीकेनंतर जय पवार मैदानात, आईच्या अपमानावर दिली संतप्त प्रतिक्रिया, ही प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेली ठेच. गुंगी गुडिया शब्दावरून राज्यात राडा, संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील कुलाबा येथील काँग्रेस कार्यालयात घुसून केली जोरदार घोषणाबाजी. राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट इशारा, सुनेत्रा पवारांची तत्काळ माफी मागा, अन्यथा काँग्रेस नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर घणाघात, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा असा अपमान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर सडकून टीका, लाडक्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना जनताच निवडणुकीत धडा शिकवेल. मंत्री छगन भुजबळ संतापले, काँग्रेसकडून अशा खालच्या पातळीवरील टीकेची अपेक्षा नव्हती, हा संपूर्ण महिला वर्गाचा मोठा अपमान आहे. सुनेत्रा पवारांवरील टीकेवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षालाच दिला घरचा आहेर, महिलांबद्दल असे शब्दप्रयोग टाळायला हवे होते. सुनेत्रा पवारांची माफी न मागितल्यास शरद पवारांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे, अजित पवार गटाचे मोठे आव्हान. गुंगी गुडिया म्हणणाऱ्या काँग्रेसचे लवकरच दात पाडू, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची राज्यभर तीव्र आंदोलनाची हाक. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पृथ्वीराज चव्हाणांकडे तक्रार, राजकीय पातळी सोडून महिलांवर टीका करणे अत्यंत चुकीचे. सुनेत्रा पवार राज्याच्या गृहमंत्री आहेत का? मग बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर का दिले नाही? काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांना प्रतिप्रश्न.
सुनेत्रा पवारांवर काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया वक्तव्यावरून राजकारण तापले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक. काँग्रेसच्या गुंगी गुडिया टीकेवर सुनेत्रा पवार यांचे अवघ्या 5 शब्दात चोख प्रत्युत्तर. म्हणाल्या, वेळ येऊ द्या मग बोलते. निवडून आलो म्हणजे 7-12 आपला होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना आणि आमदारांना सुनावले खडे बोल. महापौर बंगल्यावर 5 फेमस कोटींचा खर्च कशासाठी? तुम्हाला तिथे ताजमहाल बांधायचा आहे का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारला जोरदार टोला. म्हणाले, आता महाराष्ट्र फक्त अदानीच सांभाळतील का? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेते पक्षांतराच्या तयारीत. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांचे स्पष्टीकरण. आमची राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही, पण लढा सुरू राहील. रायगडच्या